गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढ गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेने शतक पार हे केले, लोकल होते स्वप्न रेशमी ग्लोबल आता झाले। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला।
जिथं माती शुद्ध आहे, जिथं प्रत्येक पान एक गोष्ट सांगते, आरोग्याची खरी सुरुवात तिथंच होते. 5 पवित्र तुळशी, राम, कृष्ण, वन, कापूर, बरबरी या प्रत्येकात आहे आरोग्यदायी शक्ती. 127 वर्षांची परंपरा आणि आयुर्वेदाचा अनुभव आता तुमच्या कपात. पवित्र मातीपासून तुमच्या अंतर्मनापर्यंत सपट निरावी पंचतुळशी. सर्वांना माझा नमस्कार. आनंदाचा सोहळा हा वसंत ऋतूत फुलला. मान्यवरांच्या तशाच सर्व उपस्थित श्रोते, बंधू आणि भगिनी यांच्या आगमनाने नाशिककरांचा उत्साह भरला. व्याख्यानमालेचे वय खरं तर 100+ आहे. आज आपण 102व्या वर्षाच्या ज्ञानयज्ञांचा शुभारंभ करणार आहोत. लोकल ते ग्लोबल असा व्याख्यानमालेच्या प्रवासात अनेक कार्यकर्त्यांनी समर्पण केलेले आहे, योगदान दिलेले आहे. कैलासवासी मधुकर झेंडे यांनी जवळजवळ 50 वर्ष कार्यकर्ते ते विविध पद भूषविले आहे. आता ते व्याख्यानमालेचे सल्लागार होते. 26 एप्रिल 2025ला त्यांचे दुःखद निधन झालेले आहे. त्याचबरोबर देवकिसनजी सारडा उद्योगपती 1968 ते 1972 या कालावधीमध्ये व्याख्यानमालेचे ते अध्यक्ष होते. अशा या ज्येष्ठ व्यक्तींच्या निधनामुळे वसंत व्याख्यानमालेचे अतोनात नुकसान झालेले आहे. मी मान्यवरांना आणि आपल्या सर्वांना विनंती करते, आपण आपल्या जागेवर उभं राहूया आणि यांना श्रद्धांजली अर्पित करूया. ओम शांती शांती. आज 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिवस. आज आपल्या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत व पोवाडा सादर करण्यासाठी मी मराठा हायस्कूलचे विद्यार्थी यांना आमंत्रित करते. मुख्य स्वर संस्कृती देशमाने व प्रसाद गांगुर्डे, संगीत संयोजन दिनकर दांडेकर, संगीत शिक्षक. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्ष्ट्र माझा. काळाच्या दिवरी कोरली अभिमानाची लेणी हा, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी हा. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. श्री जगन्नाथ
महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचं गात गुणगान जी 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 शिवप्रभूचं गात गुणगान जी 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 शिवप्रभूचं गात गुणगान जी जी आदि नमन साधू संताला आदि नमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जी जी गुरु चरणाला जी जी गुरु चरणाला जी जाधवांची वतनदारी राजसीन खेळला पंचमीच्या मोठ्या सणाला आमंत्रण नोकर चाकराला हाती घेऊन बाळशहाजीला हाती घेऊन बाळशहाजीला मालोजी भोसला आलेला जी जी भोसला आलेला जी जी भोसला आलेला जी लकोजीराव जाधवांनी रंगपंचमीच्या सणाला इष्टमित्र सरदार नातेवाईक या सर्वांना पान सुपारीसाठी बोलवले आणि रंगपंचमीच्या सणाला पाहुण्यांना बोलवायची पद्धत आजही विदर्भात पाहायला मिळते. लाल महालामध्ये गुलाल उधळण्याकरिता सर्व मंडळी बसलेली आहे आणि त्या कार्यक्रमाला वेरूळचे पराक्रमी भोसले घराण्यातील मालोजीराव भोसले त्यांच्या मुलाला घेऊन शहाजीला घेऊन तिथे उपस्थित आहे. समोर पाहता बाळ शहाजीला समाधान झालं जाधवाला जी जी झालं जाधवाला जी जी झालं जाधवाला जी या काय नाव आपलं शहाजी गालावरून हात फिरवला मोठं झाल्यानंतर काय करणार घोड्यावर बसणार समशेर फिरवणार असं शहाजीचं राजविंड रूप भरदार छातीचा बांधा पिळदार शरीर भरदार छातीचा बांधा असा मर्द मराठा खंदा जी जी मराठा खंदा जी जी मराठा खंदा जी समाधान झालं जाधवाला मांडीवर घेतलं शहाजीला जी जी घेतलं शहाजीला जी जी घेतलं शहाजीला जी तेवढ्यात काय घडलं जाधवरावांची मुलगी वाड्यात खेळत होती त्या एवढ्याशा मुलीनं पाहिलं आपल्या वडिलांच्या मांडीवर कोणीतरी बसलाय. अहो विचार करा आपल्याच घरात आपल्याच मुलाला दूर ठेवून दुसऱ्याच्या मुलाला जवळ घेतलं मांडीवर बसवलं तर आपल्या मुलाची काय अवस्था होते ते मूल रडायला लागतं. अशीच अवस्था जिजाची झाली होती. ती मुलगी पळत गेली जाऊन वडिलांच्या डाव्या मांडीवर बसली उजव्या मांडीवर बसलेल्याला चिमटा घेतला आणि म्हणाली ओढ. बसणारा काही नेबळत नव्हता त्यानं विकून नाही उठत. हा मुच्चड माझा बापा त्याच मुच्चडने बसवलंय. नाही साना झालं जिजाला मांडीवर शहाजी बसलेला चिमुटी घेतली शहाजीला जी जी घेतली शहाजीला जी घेतली शहाजीला जी अहो ते नुसतं चिमटी घेऊनच काही थांबले नाही. तिथं ताटात असलेला गुलाल हातात घेतला आणि एकमेकाच्या तोंडाला लावला आणि मस्ती करू लागले. तितक्यात जाधवरावांचं लक्ष गेलं. जाधवराव उठले आणि म्हणाले अरे भांडू नका काय मंडळी जोडा शोभून दिसतोय. तेवढ्यात भोसले उठले व म्हणाले मंडळी ऐकलत का जाधवरावांनी त्यांची कन्या आमच्या मुलाला देऊ केली. अशा आनंदाच्या समयाला कन्यादान मुलगी लग्नाला जी जी मुलगी लग्नाला जी मुलगी लग्नाला जी अशा प्रकारे जिजाबाई व शहाजी राजांचा विवाह झाला. त्यांच्या संसाराला सुरुवात झाली. 300 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंतकरणात चाचपडत होता. महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापाखाली वेदनानं कणत होती. गारानं गात होती. 300 वर्ष गावाची गावं उद्ध्वस्त केली जात होती. उभी पिकं जाळली जात होती. घरदारं पाडली जात होती. आया बहिणी पळून नेल्या जात होत्या. मंदिरं पाडली जात होती. देवांच्या मूर्त्या फोडल्या जात होत्या. त्या आया बहिणींची अब्रू लुटली जात होती. त्या काळात तिथे
सुन्न होत होती. सह्याद्रीच्या कडे कपारा, सिंधू सागराच्या लाटा आणि संत सज्जनांचे टाळ मृदुंग या नियतीच्या गाभाऱ्यात एका अदृश्य शक्तीला आवाहन करीत होते. असा हा शिवजन्मापूर्वीचा काळ होता. नवरात्रीची 7वी माळ होती. नवरात्रीच्या 7व्या माळीला जिजाबाई देवीच्या दर्शनाला गेले. देवी समोर पदर पसरवून म्हणाल्या, हे आई जगदंबे, तुझा शक्ती असणारा बाळ हवाय मला. आणि जिजाबाईंनी देवीकडे कौल केला. असुराचा वध कराया, असुराचा वध कराया. देवीने कौल मग दिला, देवीने कौल मग दिला. आनंद झाला जी झाला, झाला जी झाला जी जी झाला जी झाला जी जी झाला जी झाला जी. अशा प्रकारे जिजाबाईंना डोहाळे लागले. डोहाळ्याच्या चर्चा सुरू झाल्या, कार्यक्रमाचे आयोजन सुरू झाले. तितक्यात शहाजीराजे आपल्या पत्नी जवळ आले आणि आपल्या पत्नीला म्हणताय, राणी साहेबा, राणी साहेबा, काय हवंय आपल्याला? हो, आम्ही मागू ते द्याल, आमची इच्छा पूर्ण कराल. देऊ की. मग जिजाबाईंनी शहाजीराजांकडे त्यांचा पोशाख मागितला. पोशाख धारण केला, कमरेला शेला बांधला, जिरे टोप चढविला, म्यानातून तलवार बाहेर काढली, दुसऱ्या हातात दानपट्टा घेतला आणि म्हणाल्या, खबरदार, इथून पुढे कोणाचाही नका नाच या देशात चालणार नाही. त्यांचाच बंदोबस्त करण्यासाठीच आम्ही येत आहोत. गर गर फिरवी पट्ट्याला, गर गर फिरवी पट्ट्याला, चर चर वळून मुठीला, चर चर वळून मुठीला. डोहाळे लागले जिजाऊला, लागले जिजाऊला जी जी लागले जिजाऊला जी जी लागले जिजाऊला जी जी. जिजाबाई या कोण होत्या याचे दर्शन शहाजीराजांना घडले. साक्षात समोर जगदंबा उभी आहे असे वाटले. तिच्याच पोटी एक महापुरुष जन्माला येणार होता. आठवण झाली राजाला, आठवण झाली राजाला. दृष्टांत होता मिळाला जी जी होता मिळाला जी जी होता मिळाला जी. अशा प्रकारे जिजाबाईंचे 9 महिने 9 दिवस भरत आले. अखेर तो दिवस उजाडला. महालात एक बाई पळत आली. ऐका हो ऐका, काय झालं? जिजाऊ शहाजीला पुत्र झाला. शिवनेरीवर वाघ जन्मला, जुन्नरचा सिंह जन्मला. तो दिवस म्हणजे फाल्गुन मध्य तृतीय शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630. जिकडे तिकडे सनई चौघडे वाजू लागले, हत्तीवरने साखर वाटू लागले. सगळीकडे आनंद झाला. शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या साक्षीने बाळाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. मुलगा झाला शहाजी राजाला, मुलगा झाला शहाजी राजाला. शिवाजी ठेवले नावाला जी जी ठेवले नावाला जी जी ठेवले नावाला जी जी ठेवले नावाला जी 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 जी. धन्यवाद. श्री दिनकर दांडेकर संगीत सरांनी छान प्रॅक्टिस करून घेतली. इयत्ता 5वी ते 10वीचे विद्यार्थी आहेत. यानंतर मी वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री श्रीकांतबेनी यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करावे. वसंत व्याख्यानमालेच्या आजच्या 102व्या वर्षाच्या ज्ञानसत्राच्या शुभारंभ प्रसंगी उद्घाटकीय वक्ते म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले पद्मभूषण आदरणीय डॉक्टर नंदकिशोर लाड, नाशिक महसूल विभागाचे विभागीय आयुक्त आणि एक कार्यतत्पर अधिकारी अशी ज्यांची संपूर्ण ख्याती आहे असे आदरणीय प्रवीणजी गेडाम साहेब, नुकताच ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं असे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय दत्तात्रय कराळे साहेब, सह्याद्री फार्म्स याचे चेअरमन विलासजी शिंदे, नाशिकचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर व्ही आर काकतकर, व्यासपीठावरचे सर्व माझे कार्यकारी मंडळाचे सहकारी, या देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणामध्ये या पवित्र भूमीत उपस्थित असलेले आपले
या ठिकाणचे आपण सर्व श्रोते, त्याचबरोबर समाज माध्यमांवर आणि केबल टी व्हीच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेले सर्व श्रोते, आपल्या सर्वांचं वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि कुर्तकोटी डॉक्टर शंकराचार्य यांच्या प्रेरणेने 1 मे 1922 रोजी आपल्या नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि 1 ते 31 मे अशी सलग महिनाभर व्याख्यानमाला आयोजित करण्याची परंपरा ही आता आपल्या 102व्या वर्षात देखील सुरू आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 100व्या वर्षाच्या निमित्ताने आपण व्याख्यानमालेचं संपूर्ण स्वरूप बदललं आणि लोकल ते ग्लोबल अशी उंच भरारी नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेने घेतलेली आहे. आणि त्या निमित्ताने हे यंदाचं 3रं वर्ष आहे की या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यासाठी जगभरातून या वर्षी देखील 10 वक्ते या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर भारताच्या वेगवेगळ्या भागातले अत्यंत नामवंत असे वक्ते या ठिकाणी येणार आहेत आणि आपण सर्वजण या ज्ञानवंतां जे काही विचार मांडणार आहेत त्याचा लाभ घेणार आहोत. आपल्या सर्वांना कार्यक्रम पत्रिका पोहोचलेली आहे, त्यामुळे मी कोण वक्ते येणार आहे काय आहे याचा तपशिलामध्ये जात नाही. मला या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं की व्याख्यानमालेचा हे स्वरूप बदलल्यामुळे खर्चाचा प्रचंड डोंगर हा उभा करावा लागतो. आणि आनंदाने मी सांगू इच्छितो की यावेळी आमच्या पाठीशी सह्याद्री फार्मचे चेअरमन विलास शिंदे हे भरभक्कमपणे उभे राहिले. आम्ही त्यांना जेव्हा भेटायला गेलो तेव्हा ते म्हटले की वसंत व्याख्यानमाला हे आपल्या नाशिकचं भूषण आहे, त्यामुळे त्याची जपवणूक करण्याची जबाबदारी तुमच्या कार्यकर्त्यांबरोबरच आमच्यासारख्या मोठ्या नामवंत संस्थांची देखील आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की विलासजी शिंदे यांनी सह्याद्री फार्मच्या माध्यमातून आपल्या इथे जे काही फळफळावळ निर्माण होतं त्याची संपूर्ण जगभरामध्ये निर्यात करून आपल्या इथल्या शेतकरी बांधवांना स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभं करण्याचं मोठं काम सह्याद्री फार्मच्या माध्यमातून केलं आहे. आणि अशी एक नामांकित संस्था वसंत व्याख्यानमालेच्या पाठीशी आता उभी राहिली आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. त्याचबरोबर आपलं सपट उद्योग समूह हा देखील नाशिकचा सन्माननीय निखिल जोशी यांच्याशी आमची चर्चा झाली आणि त्यांनी देखील या वर्षीसाठी प्रायोजकत्व वसंत व्याख्यानमालेला दिलेलं आहे. आणि त्यामुळे असे चांगले सहृदयी लोक वसंत व्याख्यानमालेच्या पाठीशी नेहमीच उभे राहत असल्यामुळे ही वाटचाल आपली सुकर झालेली आहे. मी विलासजी शिंदे आणि निखिल जोशी यांच्याविषयी या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर अन्य जे देणगीदार आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत त्यांच्याही विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. खरं तर आज या ठिकाणी डॉक्टर अभय बंग यांचं व्याख्यान आपण आयोजित केलं होतं, परंतु 2 दिवसांपूर्वी त्यांना मोठा ताप, थंडी आणि खोकला यामुळे ते व्हायरलमुळे आजारी झाले आणि त्यांना बोलणं देखील शक्य होत नव्हतं. त्यामुळे त्यांनी विनंती केली की काही बदल करता आला तर बघा. आपल्या मदतीला डॉक्टर नंदकिशोर लाड हे धावून आले. त्यांचं व्याख्यान 16 मे रोजी होतं. त्यांना विनंती केली आपण की सर तुम्ही आज या, कारण डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर लाड यांचा व्याख्यानाचा विषय देखील जवळजवळ एकसारखा होता. आमच्या विनंतीला सर आपण प्रतिसाद दिला आणि खूप धावपळ करत आज त्यांच्या घरी एक धार्मिक समारंभ देखील होता, परंतु तो बाजूला ठेवून ते आपल्यामध्ये आले. मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपण सर्वजण
मोठ्या संख्येने या व्याख्यानमालेचा महिनाभर लाभ घ्यावा अशी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बेनी सर. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे अनमोल असे कार्य आहे. सर्वांना ते आपल्याला ऊर्जा देत असते, तळपत्या सूर्यासारखे अक्षय प्रकाश देत असते. आजच्या ज्ञानयज्ञाचा शुभारंभ पद्मभूषण सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर नंदकिशोर लाड यांच्या व्याख्यानाद्वारे होत आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी सह्याद्री फार्म्सचे चेअरमन श्री विलास शिंदे सर यांना आमंत्रित करते. डॉक्टर नंदकिशोर लाड. विभागीय महसूल आयुक्त नाशिक श्री प्रवीण गेडाम यांचा सन्मान करण्यासाठी मी मनीष सानप कार्योपाध्यक्ष यांना विनंती करते. श्री दत्तात्रय कराळे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचा सन्मान करण्यासाठी मी उपाध्यक्षा सौ उषा तांबे यांना विनंती करते. सह्याद्री फार्म आणि सपट चहा यांच्या वतीने गिफ्ट वाउचरही गिफ्ट हॅम्परही पाहुण्यांना देण्यात येत आहे. श्री विलास शिंदे चेअरमन सह्याद्री फार्म यांचा सन्मान करण्यासाठी मी शेखरबाई शहा आमचे सल्लागार यांना विनंती करते. नाशिकचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विहार काकतकर यांचा सन्मान करण्यासाठी आमचे खजिनदार अविनाश वाळुंजे यांना विनंती करते. सर्व मान्यवरांना मी विनंती करते, आजचे 102व्या व्याख्यानमालेचे उद्घाटन आपण दीप प्रज्वलाने करूया. दीप प्रज्वलाने आयुष्य प्रकाशमय होते आणि दिव्याचा तेजोमय प्रकाश अंधकार नष्ट करतो. मी मान्यवरांना विनंती करते की आजच्या व्याख्यानमालेचे उद्घाटन श्री प्रवीण गेडाम साहेबांना विनंती करते आपले मनोगत व्यक्त करावे. विभागीय महसूल आयुक्त नाशिक. वसंत व्याख्यानमालेच्या 102व्या पुष्पाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय पद्मभूषण डॉक्टर नंदकिशोर लाडसाहेब, उपस्थित व्याख्यानमालेचे आयोजक श्री श्रीकांत बेनीजी, त्यांची व्याख्यानमालेची संपूर्ण कार्यकारी मंडळ आणि चमू, आपल्या
नाशिक रेंजचे IG दत्तात्रय कराळे साहेब, आपल्या नाशिकचे भूषण असलेले श्री सह्याद्री फार्मचे श्री विलास शिंदे साहेब, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉक्टर काकतकर साहेब, उपस्थित असलेले सर्व रसिक आणि जागरूक असे नाशिककर आणि मीडियातले माझे बंधू भगिनी आणि विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेले श्रोतवर्ग, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर शंकराचार्य कुर्तकोटी यांच्या प्रेरणेतून ही जी व्याख्यानमाला तयार झाली, मला वाटते इतकी सलग शतकोत्तर वाटचाल करणारी कदाचितच कुठली व्याख्यानमाला भारतात असावी. याचं संपूर्ण श्रेय आयोजक आणि नाशिककर या दोघांचं आहे. बदलत्या काळाला पाहून लोकल ते ग्लोबल जाणारी पण व्याख्यानमाला, म्हणजे जवळपास 10 व्याख्याते बाहेरून 31 दिवसांपैकी येणं, हे पण एक बदलत्या काळाचं द्योतक म्हणजे आपला तेलाचा दिवा बदलून विज्ञानाकडे वाटचाल करणारी, इलेक्ट्रिकचा दिवा लावून दीपप्रज्वलन करणारी अशी ही व्याख्यानमाला. मला वाटते एक रेलेव्हंट राहणं, काळाबरोबर चालणं, हे खूप महत्त्वाची गरज आहे. आपण आउटडेटेड न होता काळाच्या सोबत बदलत राहणारं ही जाण असणारी अशी ही व्याख्यानमाला. आणि येथील वक्त्यांची यादी जर बघितली आणि त्यांची उंची बघितली, सामाजिक क्षेत्रात, कला क्षेत्रात, विज्ञान, अर्थशास्त्र, वैद्यकीय, राजकीय, विधी, समाजकारण, सगळ्याच क्षेत्रामध्ये अत्युच्च पदावर गेलेली लोक. आणि मला वाटते आमचं नशीब आहे की आम्हाला त्या व्यासपीठावरती इथे बसायला मिळतं, बोलायला मिळतं आणि उपस्थित राहायला मिळतं. तर खरंच आपल्या नाशिकचं जे काही सांस्कृतिक वैभव आहे, एक महत्त्वाचं वैभव म्हणजे आपण जिथे बसलो आहे तो गंगेचा घाट, इथली ही मंदिरं, इथला हा कुंभमेळा, इथचं हे रामायणाचं पार्श्वभूमी, इथली स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी, कुसुमाग्रजासारख्या अत्युच्च शिखरावर गेलेल्या व्यक्तींची पार्श्वभूमी, अशाच या शृंखलेतलं एक हे व्याख्यानमाला आपली म्हणता येईल. आणि ज्या पद्धतीने विशेषतः मी पुन्हा हेही सांगू शकतो की शिंदे साहेबांसारखे असतील किंवा जोशी साहेबांसारखे आपल्या इथचे जे महत्त्वाचे उद्योजक आहेत, त्यांनी याला बळ दिलं आहे आणि त्याच्यामुळे ही टिकून राहिली आहे आणि आता मला वाटते आणखी एका जास्त उंचीवर जाणार आहे. या सर्वांचंही मी विशेष आभार व्यक्त करतो. आपल्या इथे अमृताचं थेंब इथे पडलं होतं असं म्हणतात. पुढचे 31 दिवस पण आपल्या इथे व्याख्यान रूपातून अमृताची थेंब पडणार आहेत. तर त्या सर्वांना आपण त्याचा आवर्जून आस्वाद घ्यावा आणि आपलं ज्ञान याच्यामध्ये एनरिच करावं, अशा पद्धतीची मी अपेक्षा व्यक्त करतो. आयोजकांचे, प्रायोजकांचे आणि उपस्थित सर्व श्रोत्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो आणि या व्याख्यानमेळेला शुभेच्छा देत माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. पुढच्या मनोगत व्यक्त करण्यासाठी मी श्री दत्तात्रय कराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक यांना आमंत्रित करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मुद्दाम नाव घेत नाही, 102 वर्ष जुनी परंपरा असणाऱ्या या व्याख्यानमालेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली, हे मी माझं स्वतःचं खूप नशीब समजतो. या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण आपली व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी इतक्या संधी मिळतील, वेगवेगळे विषयाचे वेगवेगळे विचार, वेगवेगळं ज्ञानामध्ये भर पडेल, त्याचा आपण निश्चितच फायदा घेऊया, आस्वाद घेऊया. आपल्या सर्वांच्या साक्षीनं, गोदामाईच्या साक्षीनं मी परमेश्वराला फक्त एकच विनंती करतो की या महिन्याभरामध्ये बाकी काही भानगडी जास्त होऊ नयेत, जेणेकरून मला आणि गेडाम सरांना आम्हाला इथं जास्तीत जास्त कार्यक्रम अटेंड करता येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. परमेश्वराला प्रार्थना करतो आणि इथं स्टेजवर बसण्यापेक्षा इकडे बसून कार्यक्रमाचा आनंद घ्यायची आवडेल या महिन्याभरामध्ये, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी डॉक्टर विहार काकतकर सरांना विनंती करते, आजचे आपले प्रमुख वक्ते डॉक्टर लाड सरांचा आपण परिचय करावा. व्यासपीठावरील मान्यवर, माझे
गुरु डॉक्टर लाड सर, डॉक्टर गेडाम, की ज्यांनी पण काही काळ त्यांच्या मेडिकल काळामध्ये ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटमध्ये काम केलं आहे असं मागे त्यांच्या माझ्या संभाषणामध्ये मला सांगितलं होतं. तर असे आमच्या ऑर्थोपेडिक क्षेत्रातले एक अतिशय सिनियर गुरुवर्य यांची ओळख करून देण्याची संधी मला दिली, याबद्दल वसंत व्याख्यानमालेच्या सर्व आयोजकांचा आणि खास करून श्रीकांत बेणींचं मी आभार मानतो. डॉक्टर लाड मला माहिती आहे की बहुतेक सर्वसामान्य लोकांनासुद्धा हे नाव माहिती आहे, कारण आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं जेव्हा नी रिप्लेसमेंट झाली तर त्या टीममध्ये मेन सर्जन म्हणून डॉक्टर रानावतांच्या बरोबर डॉक्टर लाडांचा त्या टीममध्ये सहभाग होता आणि त्यामुळे त्यांचं नाव हे देशभर सगळ्या लोकांना, सर्वसामान्यांना माहिती झालं. ऑर्थोपेडिक सर्जनच्या क्षेत्रामध्ये जर विचार केला तर ज्यांना आम्ही दादा मुनी म्हणू, की ज्यांनी पिढ्यानपिढ्यांचे ऑर्थोपेडिक सर्जन्स शिकवून तयार केलेत, असं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर लाड. मुंबईच्या सायन हॉस्पिटलचे हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ ऑर्थोपेडिक्स म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि आज जी काही सायन हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटची जी काही आत्ताची सध्याची स्थिती आहे तर ती निर्माण करण्याकरता आणि मुंबईमधल्या ॲक्सिडेंट आणि ट्रोमा केअरच्या सिस्टीम्सची अतिशय चांगली डेव्हलपमेंट करण्याकरता मला असं वाटतं सर्व श्रेय डॉक्टर लाड सरांना जातं. त्यांना 2013 साली पद्मभूषण हा सन्मान त्यांचा केला गेला. आमच्या मेडिकल क्षेत्रामधला BC रॉय म्हणून जे एक अतिशय महत्त्वाचं अवॉर्ड असतं की जे तुमच्या मेडिकल ॲज वेल ॲज सोशल कॉन्ट्रीब्युशन करता नॅशनल लेव्हलला दिलं जातं. तर 1996 साली प्रेसिडेंटच्या हस्ते डॉक्टर लाड सरांना हे BC रॉय अवॉर्ड मिळालं होतं. आत्तापर्यंत त्यांनी मुंबई ऑर्थोपेडिक असोसिएशन, महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन, इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन अशा अनेक असोसिएशन्सचे प्रेसिडेंट म्हणून त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल त्यांना सन्मान मिळालेले आहेत. ती लिस्ट खूप मोठी आहे. मला वाटतं आपण सर्व त्यांना ऐकण्याकरता जास्त उत्सुक आहोत. त्यांची सगळ्यात मोठी कॉन्ट्रीब्युशन की ज्याच्याकरता खरं आज त्यांच्या इतका चांगला वक्ता कुणी नाही, ते म्हणजे आरोग्य सेवेच्या विषयी ॲथॉरिटीली बोलणारा एक माणूस, की आत्मनिर्भर आरोग्यसेवा, की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपली आरोग्यसेवा कशी सुधारेल याच्यावरती गेल्या 40-50 वर्ष लाड सरांनी काम केलं आहे. आणि आपण सर्व त्यांच्या कामाच्या विषयीचं त्यांचा अनुभव आणि त्यातून त्यांनी दिलेला सल्ला ऐकण्याकरता अतिशय उत्सुक आहोत. मला वाटतं ही त्यांची ओळख पुरेशी होईल. मी लाड सरांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा जो एवढा अनेक वर्षाचा अनुभव आहे, त्यांनी जवळजवळ 60 वर्षाच्या आसपास ऑर्थोपेडिक क्षेत्रामध्ये काम केलं आहे आणि आरोग्यसेवेमध्ये पण जवळजवळ 40-50 वर्षाचं काम केलं आहे. तर त्यांनी या त्यांच्या प्रचंड अनुभवाचा आपल्याला काहीतरी सल्ला द्यावा आणि त्यांचा अनुभव त्यांनी आपल्याबरोबर शेअर करावा अशी त्यांना मी विनंती करतो. थँक्यू. आजचा विषय आत्मनिर्भर आरोग्य सेवा. मी डॉक्टर सरांना विनंती करते आम्हा सर्व नाशिककरांना आपण मार्गदर्शन करावं. नमस्कार. सर्वप्रथम मी आपणा सर्वात महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. 102 वर्ष वयाची वसन व्याख्यान मला ज्ञानाचं बोधामृत या वसन व्याख्यानमालेमध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल मी बेनी साहेबांचा आभारी आहे. आत्ताच कमिशनर गेडाम साहेब, कराळे साहेब हे प्रतिष्ठित मंडळी येऊन गेली. प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त केलं. माझे मित्र काकतकर
ते नेहमीच माझ्याबद्दल चांगलं बोलत असतात. पण एक गोष्ट प्रकर्षाने सांगतो, मी मोठा वक्ता नाही, मी साहित्यिक नाही, मी आरोग्य सेवेमधला साधारण कार्यकर्ता आहे, जे गेले 63 वर्ष आरोग्य सेवेमध्ये काम करत आहे. आणि अजूनही माझं शिक्षण पूर्ण झालं नाही. आणि 3 वर्षात मी 90 वर्षाचा होईन. 100 होईल की नाही मला माहीत नाही. पण शिक्षण हे नेहमीच चालू ठेवावं, बंद करू नये. आरोग्य सेवा आज आपण लक्षात घ्या, देश स्वतंत्र झाला आणि सांगितलं काय, रोटी कपडा मकान. बरोबर आहे. विचार करा की आरोग्य शिक्षण आणि सामाजिक ज्ञान हे घेतलं असतं तर हा देश बदलला असता की नाही. कारण ह्या 3 गोष्टीच्या मागे मनुष्य जाताना मुख्य गोष्ट विसरला. शिक्षण आणि आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. इंग्रजीमध्ये म्हणतात हेल्थ इज वेल्थ. मी आपणास दाखवण्यासाठी थोड्याशा स्लाईड घेऊन आलो होतो, पण तो फॉन्ट आता नाही आहे. हरकत नाही, नसेल त्याच्याबद्दल दुःख नाही. आजच्या परिस्थितीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्या. मी आपणास एक प्रश्न विचारतो. स्टेजवर येताना माझा पाय अडकला आणि मी पडलो. मला जर का इजा झाली असती तर 4 प्रश्न होते. कुठे नेणार, काय इलाज मिळणार, इलाज असेल का, काय खर्च होणार, हे 4 विषय आपल्या मनात येतात. आणि हे 4 विषय जेव्हा येतात आपल्या मनात तेव्हा आपण गोंधळून जातो. हे कधी येतात, जेव्हा तुम्ही पडता, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये एक अशी वेळ येते की तुम्हाला तात्कालीन विचार करावा लागतो की आता काय करायचं. आणि त्यावेळी 2 गोष्टीचा विचार येतो. एक तर मानसिक शॉक झालेला असतो आणि दुसरा शारीरिक इजा झालेली असते. मनुष्य विचार करण्याच्या परिस्थितीत नसतो. आणि हे रुग्णाचं होत नाही, हे त्याच्या नातेवाईकांचं सर्वांचंच होतं. आणि हे होत असताना हा प्रश्न सोडवताना आपण विचार केला का, आजच्या परिस्थितीमध्ये आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये एवढी गर्दी आहे, तिकडे गेल्यानंतर आज आपल्याला वेळेवर ट्रीटमेंट मिळेल का, हा प्रश्न येतो. प्रायव्हेट हॉस्पिटल जायचं ठरलं तर मला झेपेल का, हा प्रश्न येतो. म्हणून आरोग्यसेवेत 4 गोष्टी आहेत. ॲक्सेस टू हेल्थ केअर मिळणं, अवेलेबिलिटी ऑफ हेल्थ केअर असणं, अफोर्डेबिलिटी ऑफ हेल्थ केअर, पैशाची ताकद देणं असणं, आणि अकाउंटेबिलिटी ऑफ हेल्थ केअर, उत्तरदायित्व असणं. हे उत्तरदायित्व आहे का? हे उत्तरदायित्व नसल्यामुळे आरोग्यसेवा आज महागडी झालेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये इनाम साहेब म्हणाले की आपण टेक्नॉलॉजी आणली, पण एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या वयाला आज टेक्नॉलॉजी म्हटलं की तुम्ही डॉक्टरकडे घेतलात की टेक्नॉलॉजीत बोलतात, पल्स बघत नाहीत, ब्लड प्रेशर बघत नाहीत. रोगनिदान जे जरुरी असतं, ज्याला आपण नाडीविद्या म्हणतो, ती आपण बघत नाही. त्यामुळे काय झालं आहे, रुग्ण गेल्यानंतर त्या रुग्णाला
भरमसाठ इन्व्हेस्टिगेशन लिहून देतात. त्याची जरूर आहे नाही आहे याची कल्पना नसते. आणि ह्या परिस्थितीमध्ये कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. तर डॉक्टर साहेब याच्यात मार्ग काय? तुम्ही म्हणाला शक्यता असते, मार्ग काय? गेले 50 वर्ष मी मुंबईमध्ये शुश्रूषा सहकारी नागरिक रुग्णालय चालवत आहे. मी सायन हॉस्पिटलला प्राध्यापक होतो. इथे फ्री ट्रीटमेंट मिळायची. पण प्रश्न मला पडायचा, फ्री ट्रीटमेंट ती बरोबर वेळेत मिळते का? त्याचं मला उत्तर होतं नाही. बऱ्याच वेळात उशीर होतो. त्यावेळी 50 वर्षे माझं स्वतःचं नर्सिंग होतं, जिथे मी माणसाला मदत करू शकेन. ते आता शक्य नाही. आज मेडिकल धंदा झाल्यामुळे मोठे मोठे कॉर्पोरेट्स आलेले आहेत. कॉर्पोरेट्सकडे सुविधा आहेत, परंतु इलाज महागडे झालेले आहेत. आता माझ्या 4 वस्तू तुम्ही सांगितलं तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲक्सेस आहे, अवेलेबिलिटी आहे, पण वेळेत मिळते का? कठीण होतं. कारण इतके रुग्ण आहेत, कसं सरकार पोहोचणार? अफोर्डेबिलिटी आहे का? तर मला आपण प्रश्न सांगा, फ्री ह्याच्यामध्ये माझ्या अनुभवाप्रमाणे कुठेही काहीही फ्री मिळत नाही. आणि कधी कोणीही फ्री घेऊ नये. त्याच्यामुळे काय होतो? उशीर होतो, वेळ होतो आणि रुग्णांचा आजार बळावत जातो. पण काय झालं, आजकाल सामाजिक स्थिती अशी आहे की सगळे फ्री 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 सांगतात. आपण जसं म्हणतो दर इज फ्री लंच, दर इज नो फ्री मेडिकल ट्रीटमेंट. मेडिकल ट्रीटमेंट ही चांगलीच ट्रीटमेंट पाहिजे आणि ती ट्रीटमेंट देणं फुकट शक्य नाही, अशक्य आहे. आणि हे सत्य कोणीतरी बोलायलाच पाहिजे होतं. कारण आज लोकांना दिशा न दाखवता लोकांची दिशाभूल होते. आणि त्यामुळे काय होतं आहे, न दिल्यामुळे माझा सायनॉसचा अनुभव आहे, जिकडे रुग्ण आजच्या परिस्थितीत ट्रीटमेंट करून 4 दिवसात घरी जाऊ शकतो, तो रुग्ण 10-15 दिवस पडून असतो. आणि लक्षात घ्या, सरकारी हॉस्पिटलमध्ये फ्री बेड जरी म्हटला तरी तो खाट द्यायला दिवसाला 2,500 रुपये खर्च आहे. आणि हे कोणाच्या लक्षात येत नाही. हे मी नेहमी लिहित असे, हे नका करू. लोकशिक्षण घ्या. आणि सायनला मी अभ्यास करून जेव्हा लोकांना सांगितलं की मी तुम्हाला वेळेवर बरोबर ट्रीटमेंट देईन, तुम्ही थोडा खर्च कराल का? तुम्हाला आश्चर्य वाटेल, 80% लोक म्हणाले आम्ही आनंदाने पैसे देऊ. गोष्ट अशी झाली, आपण लोकांना अंधारात ठेवतो आहोत का? आणि हा माझा तिथला अनुभव होता. माझा अनुभव होता दुसरा ब्रिच कँडी हॉस्पिटलचा, जिथे विचार नाही, तिथे पैशाचाच खेळ आहे. कॉर्पोरेटमध्ये पैशाचाच खेळ आहे. पण त्यावेळी आम्ही जी नर्सिंग होम चालवली, डॉक्टर काकतकरांनी नर्सिंग होम जे चालवलं, तिथे माणसाला मदत करायची म्हणून आम्ही माफक दरात ट्रीटमेंट देऊ शकलो. आजच्या परिस्थितीमध्ये एवढ्या जनसंख्येला तुम्ही फ्री मेडिकल ट्रीटमेंट देऊ शकता का? तर तुमची आरोग्यसेवा जी आहे, ज्या आरोग्यसेवामध्ये तुम्हाला काय आजार कधी होईल, अपघात कधी होईल, हार्ट अटॅक कधी होईल हे सांगता येत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये 13% लोकांना डायबिटीस आहे, 16.5% लोकांना ब्लड प्रेशर आहे. आज पॉल्युशनमुळे लहान मुलं आजारी होत आहेत.
तुमचे एपिडेमिक कधी येतात जातात हे कळतच नाही. तर ह्या परिस्थितीने लोकांनी करायचं काय? म्हणून मी प्रश्न विचारला की आरोग्य सेवा ही कोणाची समस्या आहे? तर ही लोकांची समस्या आहे. आणि ही लोकांची समस्या आहे तर लोकांनी पुढे करून लोकांसाठी रुग्णालय बांधली पाहिजेत. महाराष्ट्राला सहकाराची मोठी परंपरा आहे आणि गेले 50 वर्ष मी शुश्रूषा नागरिक सहकारी रुग्णालय चालवत आहे. 120 खाटेचं रुग्णालय आहे. तिथे भागधारकाला आणि त्याच्या बायकोला 10 ते 15% सवलत मिळते. तिथे तुम्ही जर का ट्रीटमेंट केली तर त्या ट्रीटमेंटमध्ये स्पेशल रूममध्ये घेतलं तरी ठरलेला दरच द्यावा लागतो, वाटेचा दर द्यावा लागत नाही. त्याच्यामुळे त्या रुग्णाचा अधिकार तुम्ही घेऊ शकत नाही, कारण तो रुग्ण तिकडला भागधारक आहे, मालक आहे. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये आपण म्हणतो ना, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. दुसऱ्यावर विसंबू नका. चांगली आरोग्य सेवा चालवायची असेल आणि आत्मनिर्भर व्हायचं असेल, पुढे या. आज तुम्हाला कदाचित लगेच सुरू करता येणार नाही, पण इथे संस्था आहेत, इथे हॉस्पिटल्स आहेत, त्यांना जाऊन भेटा आणि त्यांना सांगा की तुम्ही अशी संस्था सुरू करा की जिथे आम्ही भागधारक असल्यामुळे आम्हाला खाट मिळायचा हक्क मिळेल, वेळेत ॲडमिशन मिळेल, आम्हाला वेळेत ट्रीटमेंट मिळेल, माफक दरात ट्रीटमेंट मिळेल आणि आम्ही तुम्हाला कॉन्ट्रिब्युशन दिल्यामुळे तुम्ही आम्हाला काहीतरी त्याच्यापैकी मोबदला द्याल अशी आशा करतो. आता शुश्रूषा काय करतात? शुश्रूषा अद्ययावत हॉस्पिटल आहे, तिकडे नागरिकाला प्राधान्य आहे. नागरिक जिथे ॲडमिट होतो त्या ॲडमिशनच्या याच्यामध्ये त्या नागरिकाला तपासण्याच्या वेळी 10% सूट मिळते. पॅथॉलॉजी रेडिओलॉजी सगळं करतात त्याच्यामध्ये 15% सूट मिळते. ऑपरेशन थिएटरमध्ये जो ठरलेला भाव असतो तोच मिळतो एअर कंडिशन रूममध्ये असेल तरी. मी तुम्ही हार्टची सर्जरी करा की कॅन्सरची सर्जरी करा, साधारण रुग्णालयाला एअर कंडिशन रूममध्ये सर्जन ठरवतो मी किती पैसे घेणार, पण इथे त्या सर्जनला पैसे घेता येत नाही, कारण तो मालक आहे, तो भागधारक आहे. त्याच्यानंतर सिनियर सिटीजन 65 वर्षाच्या वरील माणसाला 30% कन्सेशन मिळतं. तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. बरेचसे लोक नाशिकचे सुद्धा अमेरिकेत, कॅनडात, ऑस्ट्रेलियात असतील आणि त्यांचे आई वडील इथे आहेत. दादरला माझ्या आठवणीत 2च गोष्टी आहेत. MB राऊत रोडला ग्रस्त पडले, त्यांच्या मणक्याचा हाड तुटला, त्यांना ऑपरेशन करावं लागलं. नॅचरल शुश्रूषेमध्ये आम्ही ऑपरेशन करून दिलं. ऑपरेशन सक्सेसफुल झालं. मुलं येऊ शकली नाहीत, कारण साहेब आम्ही अमेरिकेहून येऊ शकत नाही, आणि त्यांचं बिल झालं 2-2.5 लाख रुपये. परंतु ते शुश्रूषेत गेल्यामुळे आम्ही त्यांच्या मुलांना फोन केले, तुमचे वडील पडले, तुम्हाला असं झालेलं आहे, आम्ही त्यांना घेऊन आलो आहोत, आम्ही ट्रीटमेंट केलेली आहे. तुम्हाला सांगतो त्यांना एवढा अभिमान वाटला की त्यांनी सांगितलं आम्ही अशी संस्था बघितलीच नाही की जी रुग्णाला आम्हाला अमेरिकेला फोन करून सांगेल. दुसरी गोष्ट सांगतो, रुग्णाला हार्ट अटॅक आला. ते आणि त्यांची बायको 2 जणच होते. आल्यानंतर त्यांना जर का तुम्ही लगेच एन्जिओग्राफी केली तर त्यांनी फायदा. एन्जिओग्राफी केली तर फोन केला तर मुलगी ऑस्ट्रेलियात, मुलगा कॅनडात, आम्ही येऊ शकत नाही म्हणाले. असं हे केलं तर लवकर म्हणजे डॉक्टर साहेब काय करता येईल? माझी एक बहीण आहे विशाखापट्टणमला, तर ती म्हणा साहेब मी 3 दिवसांनी येऊ शकते, येऊ शकत नाही, पण तुम्ही करा
कारण आमचे बाकी मित्र आहेत. आम्ही केली, एन्जिओग्राफी केली, बिल झालं 3-3.5 लाख रुपये. आल्यानंतर त्यांच्या सौ आल्या म्हणे आमचे चिरंजीव येणार आहेत डॉक्टर साहेब, जर आम्हाला थोडीशी सुविधा द्या. मग आम्ही देतो. मी त्यांना विचारलं तुम्ही MB राऊत रोडवर राहता, तुम्ही भागधारक आहात अवकाशुश्रूषाचे का? तर म्हणे माहीत नाही. कारण मला माहीत होतं, कार्याध्यक्ष असताना त्या एरियाचे लोक होते. तर ऑफिसला मी सांगितलं तुम्ही काढलं का? तर त्यांचा नंबर होता भागधारकांचा. नंबर मिळाल्यावर त्यांना 30% कन्सेशन मिळालं. म्हणजे 100,000 रुपये भागाला त्यांना 27,000 रुपये कन्सेशन मिळालं. म्हणून माफक दरात सहकार्याने स्वावलंबन घ्यायचं असेल तर अशा संस्था आपल्याला उभ्या कराव्याच लागतील. ह्या संस्था सरकारी संस्थेला कॉम्पिटिशन नाही, ह्या संस्था कॉर्पोरेट हॉस्पिटलला कॉम्पिटिशन नाही. ह्या संस्थामध्ये सरकारी हॉस्पिटल आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलमधला पूल आहे, सुवर्णमध्य आहे, जिथे मध्यमवर्गीय म्हातारी माणसं निम्न या लोकांना आरोग्य सेवेतील मदत मिळू शकते. आणि सर्वात मोठं म्हणजे तुम्ही भागधारक असल्यामुळे तुम्हाला उत्तरदायित्व आहे. उद्या जर का चुकून बिल मोठं झालं तर तुम्ही जनरल बॉडीत उठून विचारू शकता. आणि लोकांनी मला विचारलं आहे हे बिल कसं झालं, आणि जेव्हा आम्ही फाइंड आऊट केलं तेव्हा त्यांना आम्हाला सांगावं लागलं की ऑपरेशन हे मटेरियलमध्ये चूक झालेली आहे आणि त्याच्यामुळे बिल जास्त झालेलं आहे आणि आम्ही पैसे परत केले. अशा संस्था भारतात कुठेही होऊ शकतात नागरिकांच्या सहकाराने. आणि भागधारक सुरुवात झाली तेव्हा 100 रुपयाचा भाग होता, तो 1000 रुपये झाला, आज तो 10,000 रुपये आहे. पण 10,000 रुपयात नवरा बायको आणि 18 वर्षाखालील 2 मुलं म्हणजे 2,500 रुपये वर्षामध्ये तुम्ही भागधारक होऊ शकता. आणि तुम्ही ह्या संस्था संचालक मंडळाच्या थ्रू चालतात. त्या संचालक मंडळावर डॉक्टर आहेत, नॉन डॉक्टर आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, वकील आहेत, SC ST आहे, भटक्या विमुक्त जमाती आहेत, असे 17 प्रतिनिधी आहेत. म्हणजे कार्यकारी मंडळसुद्धा या प्रतिनिधींचं आहे. आणि ते 4 ऑफिस बेरर निवडतात, कार्याध्यक्ष, अधिष्ठाता, व्हाईस चेअरमन आणि कोषाध्यक्ष. म्हणून अशी ही सामाजिक संस्था आहे आणि गेले 50 वर्ष ही काम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 5-6 अशा संस्था आहेत. पण काय झालं, माणसं असतात ना, त्यांना एकदा झालं की ते म्हणतात की आम्ही कशाला, आम्हाला इन्शुरन्स मिळतं. आता बघा तुम्ही विचार करा, इन्शुरन्स आहे ना हा एक फार मोठा मृगजळ आहे. ते तुम्हाला इन्शुरन्स देताना चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवतात, पण जेव्हा तुम्ही कॉम्पेन्सेशन घेता हे अलाउड नाही, हे अलाउड नाही, हे अलाउड नाही, हे अलाउड नाही, आणि तुमचा प्रीमियम वाढतो. सो माझ्या मते इन्शुरन्स इज नॉट अश्युरन्स. कारण तुम्हाला जे सांगतात ते करत नाही. परंतु आमच्या संस्थेमध्ये इन्शुरन्स जरी असेल तरी त्या इन्शुरन्सच्या बेसिसवरती सुद्धा बिल करता येतं. हे इथे सुद्धा सत्यता नेहमी पडताळून पाहिली जाते. आपल्याकडे आज मी हा विषय काय मांडला आणि मी आपल्याला स्लाईड दाखवणार होतो, पण त्या काही उरल्या नाहीत. कारण काय संस्था उभी केली आहे, कशी उभी केली आहे, आणि ती 100 रुपयाच्या भागधारकामध्ये उभी करून आज ती 120 कोटीची संस्था आहे. आणि त्या संस्थेमध्ये कार्डियाक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, एन्जिओग्राफी सगळं काय होऊ शकतं एका ठिकाणी. म्हणून मी नेहमी सांगतो
की आरोग्य सेवेतील स्वावलंबन घ्यायचं असेल तर तुम्ही स्वतः भागधारक व्हायला पाहिजे. आणि त्या माझ्या विषयावरती मी आपल्याला स्लाईड दाखवू शकलो नाही, परंतु माझे जे विचार मी व्यक्त केले आणि 2025 साली मला वाटत नाही की कॉर्पोरेट हॉस्पिटल्स किंवा सरकारी हॉस्पिटल्स एवढ्या जनसंख्येला आरोग्यसेवा उभे करू शकतील. परंतु आपलं सरकार हे सहकाराचं सरकार आहे, सहकाराचा त्यांचा मान आणि केंद्रबिंदू आहे. असं तुम्ही केलं. कारण मी जेव्हा संस्था सुरू केली तेव्हा महाराष्ट्र सरकारने मला रिडिमेबल प्रिफरन्शियल शेअर्स दिले होते की तुम्ही जर का 10 केले तर आम्ही 10 देऊ. अशा जर का प्रोजेक्ट लोकांनी आणले, मला नक्की आठवतं की ही जी आपली सरकार आहे हे सरकार नवी त्याचा विचार करेल. कारण सरकारच्या डोक्यावरचा भार आरोग्यसेवेचा तुम्ही कमी करत आहात. जाता जाता गोष्ट सांगतो, ही नुसती आरोग्यसेवा नाही, हे आरोग्य शिक्षण आहे. आम्ही कॅम्प करतो, लहान मुलांच्या मोठ्याच्या शस्त्रक्रिया करतो, ब्लाइंडनेसचे प्रोग्राम करतो, दरवर्षी डायबिटीज हार्ट चेकअप करतो. आमच्याकडे वृद्धांची एक संस्था आहे दिलासा म्हणून, जवळजवळ 150 सिनियर सिटिझन्स आहेत. ते दर 15 दिवसांनी त्या संस्थेत भेटतात आणि आम्ही त्यांचं आरोग्य सेवेबद्दल शिक्षण करतो. आणि हे गेले 15 वर्ष नियमित चालू आहे. तेव्हा आपण नाशिककर आहात, सगळ्या सिरियल सोडून इकडे बसला आहात. जेवणाला उशीर झाला तरी जेवायला इच्छा नसताना, त्यामुळे तुम्हाला मनापासून काहीतरी करायची इच्छा आहे. आणि तसं असेल तर तुम्ही अशी जर का संस्था उभे करायचा विचार केलात, त्याच्यामध्ये शिंदे साहेबांसारखे माणसं येऊ शकतात, गेडाम साहेब मदत करू शकतात. कारण ऑफिसर लोक हे लोकसुद्धा संचालक मंडळावर येऊ शकतात. प्रत्येक नागरिक म्हणून ही नागरिकांच्या उत्कर्षासाठी चालवलेली अशी ही अभिनव आरोग्य सेवा आहे. तेव्हा ह्या माझ्या अनुभवाचा बोल मी आपल्याला सांगतो आणि जाता जाता शेवटी सांगतो, वन टाईम इन्व्हेस्टमेंट अँड लाईफ टाईम बेनिफिट. एकदाच खर्च करा, आयुष्यभर फायदा घ्या. अशी सुविधा जगामध्ये कुठे मला दाखवा, कुठेही दाखवा की एकदा तुम्ही भागधारक घेतलं की आयुष्यभर तुम्हाला कन्सेशन मिळेल. इंडस्ट्रीमध्ये तुम्ही देता, ते फायदा करतात आणि तुम्हाला देतात, ते अलग आहे. पण ह्या सेवेमध्ये देतात. सो लाईफ टाईम, वन टाईम इन्व्हेस्टमेंट, लाईफ टाईम बेनिफिट अँड self-sufficiency in healthcare by self-participation. That's what I call स्वावलंबनातली आरोग्य सेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय डॉक्टर लाड सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, आपल्याशी हितगुज साधलं. याबद्दल मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. यानंतर फक्त 5 मिनिटांच्या ब्रेकनंतर शाहीर डुमरे आणि त्यांचे सहकारी आपल्यामध्ये एक बहारदार कार्यक्रम सादर करतील. आपण त्या कार्यक्रमाचा जरूर आस्वाद घ्यावा ही विनंती करतो. धन्यवाद.